नमस्कार मंडळी, तुम्ही म्हणसाल हे ना घरात का आहे, शाळा चालू झालं नाही का तुमच्याकडे? तर मंडळी, शाळा चालू होऊन आता 8 दिवस झाले. मिस्टरांना काहीच टेन्शन नाही, यांच्या पप्पाला काहीच टेन्शन नाही. आज जायचं होतं मला शाळेमध्ये आणि कपड्याचं माप वगैरे द्यायचं होतं. याचं ये म्हणले होते तिथले, म्हणजे तिथं आमचं घरामागं शाळा आहे, तिथं विचारून वगैरे सांगून थोडंफार फी भरून आलते. त्यांनी आज या म्हणले होते, कपड्याचं माप वगैरे द्या आणि कपडे वगैरे दिल्यावर पाठवा म्हणे म्हणलं होते. हो म्हटलं होतं, पण ह्यांच्या पप्पाला ना काहीच टेन्शन नाही बघा. मीच टेन्शन घ्यावं सर्व. तुम्हाला वाटतंय लय भोळा आहेत त्यांनी? भोळा नाही, सर्व कामं तर मीच करावं. फक्त रिक्षा जेवढं चालवतात तेवढंच काम त्यांचे, बाकीचे सर्व कामं मीच करावं. जानू पण घरात आहे, श्री पण घरात आहे. आता शाळा चालू होऊन पण 8 दिवस झाले. कसं करायचं ह्याला सांगा बरं. मी त्यांना किरकिर केल्यावर तुम्ही काय म्हणताय, भोळा आहे, किरकिर करू नको. मग माणसाला राग येतं का नाही? काहीच अक्कल नाही मिस्टरला, नवऱ्याला काहीच अक्कल नाही. काय करायचं सांगा बरं. येऊ दे आता, त्यांना बघतोच आता. काहीच पोरांचं टेन्शन नाही, काय नाही. तिकडंच जायचं त्या भवानीकडं, कुत्रीकडं. तुम्ही म्हटलं की कुठं आहे ती, त्यांचं भवानी कुठे आहे आम्हाला पण दाखवा म्हणता ना. टायमिंग आल्यावर तुम्हाला पण दाखवेन मी, पण सध्याला मी सण घेत आहे ना. जेवढं सण होते तेवढं सण घेते, नंतर ह्यांना मी माझा हिसका दाखवतेच ह्यांना माझा हिसका. मला शाळा माहिती नाही म्हणून मी नाही गेलं नाही ह्यांना घेऊन. मला माहिती असलं तर तेव्हाच गेलं असतं मी ह्या पोरांना घेऊन कपड्याचं माप वगैरे द्यायला शाळेला. ह्यांच्या म्हणजे माझा नवरा गेलता बरं का शाळेला, तिथं विचारून वगैरे थोडंफार फी भरून आलंय. पण मी नाही गेलं, मला नाही माहिती ती शाळा कुठं आहे. तर घरामागं आहे म्हणून सांगितले होते. मला माहीत असतं तर मी सकाळीच जाऊन बसले असते शाळेमध्ये ह्यांचं कपड्याचं माप द्यायला पोरांचं. ह्याला थोडं तर अक्कल आहे का? पोरांचं काहीतरी विचार आहे का शाळेचं, शिक्षणाचं? जेवढं ते रिक्षा चालवतात, जेवढं ते रिक्षामधून गमवून आणतात, तेवढंच काम आहे त्यांना. बाकीच्या कामाचं मीच आहे. मी आहे की सर्व कामं मी आवरते, सर्व कामं मी करते. ह्यांना कशाला टेन्शन येत आहे? सर्वांना ह्यांचं काम दिसून येते, मी केलेलं काम कोणाला दिसून येत नाही. त्यांचं काम सर्वांना दिसतं, माझं काम कोणाला दिसतं का? कोणाला दिसत नाही. बरं असतं ज्यांचं जॉब असतं ना, त्यांचं बरं असतं बरं का. जॉबला जायचं, सर्वांना वाटते बाई जॉब करून येते, थकून येते. आम्ही घरातलं सर्व कामं करून पोरांना सांभाळायचं, सर्व कामं करून केलं तर तू काय केली असं म्हणणारे खूप आहेत. घरामध्ये असती त्यात काय तेवढं प्रॉब्लेम आहे असं म्हणणारे पण खूप असतात बरं का. तर आमचं घरचं कामं आणि आम्हाला पण कंटाळा येत असतं कंटिन्यू. तर आम्ही काय रोबोट आहे का सर्व कामं करायला? कंटाळा येतं का नाही माणसाला? थोडं तर समजून घ्यावं माणसानं. विचार येतंय का नवऱ्याला? बघा तिकडं गेलाय, कुठं गेलाय, रिक्षा घेऊन गेलाय. येते 11:30 वाजेपर्यंत येतो. जाऊ म्हणले होते शाळेला, कपड्याचं माप वगैरे देऊन येऊ. तर 11:30 वाजलं, 12 वाजत आला, अजून आला नाही. ते भवानीचा नाद आहे ना, कसं येणार नवरा सांगा बरं. आणि भांडण काढायला गेलं तर वेगळंच होऊन बसतं ते, म्हणून सगळं थंड बसावं लागतं. थोडं तर विचार आहे का? घरात सांगून आलो जावं घराकडं. बघा मला माहीत असलं तर इतका वेळ मी गेलं असतं शाळेला कपड्याचं माप द्यायला. ह्यांना पण विचारत आहे पप्पा कधी येत आहे शाळेला, कधी जायचं मम्मी म्हणून. तरी अक्कलच नाही नवऱ्याला. काय करायचं ह्या माणसाला तेच समजत नाही मला. काय बाबा, मला तर एवढं डोक्यावर जात आहे ना एकदा, लय भयानक. हे पोरं पण गप्प बसत नाही. शाळेला कधी जायचं, शाळेला कधी जायचं? दम खा जाऊ म्हणलं तर पण नाही.
हे पोरांचं पण वेगळंच असतं आधीमधी. काय करायचं यांना. आणि ती पडली जानू तिथं, माती खाऊन आली. बाहेरचं माती खाऊन आल्यावर एक चापटा दिलं आणि झोपली इथं. मग नाही तर काय. हो का तुम्हाला दाखवते. हो का इथं कसं झोपली. तोंडामध्ये सर्व माती खाऊन आली. हा करत आणि पायातलं चैन काढून खेळत बसली मारल्यावर. असं माझं. ह्या पोरांना शाळेला जायचं छंद आहे, पण माझ्या नवऱ्याला तेवढा विचार येत नाही. आमचं कशाला विचार करताय नवरा. त्या भवानीचा विचार करताय. त्या भवानीला काहीच काम पडून नाही ना. त्या भवानीचा विचार करताय. करू दे. आहे का नाही. तू शाळेला जाणार का. जाऊ का आपण दोघी. चला आपण जाऊ. शाळा हुडकत हुडकत जायचं आता. मग काय करायचं होय ना. कुठे आहे ते नाही. ते शाळेला नाही. इकडं मागं आहे. घरामागं इकडं शाळा. तिकडं जायचं आहे आपल्याला. माहिती आहे का तुला शाळा. कुठे माहिती आहे. कधी बघितलं तू. ते नाही. ते इथंच आहे. 2च पाऊल आहे शाळा आहे. त्या शाळा सोडून दुसरं एक शाळा आहे त्याच्या पलीकडे. तुला माहिती आहे का. कुठे तू कधी बघितलं. मला माहिती नाही. पप्पा सांगितलेलं आहे फक्त हे शाळा मागं आहे म्हणून. तुला माहिती आहे का. नाही त्याला माहिती नाही. आता आम्हीच जातो हुडकत हुडकत शाळा. आणि कपड्याचं माप वगैरे अजून थोडे पैसे भरायचं आहे तर शाळेमध्ये. तेवढं भरून मग कपड्याचं माप वगैरे देतो. काय काय अजून काय त्यांचं आहे बघता. त्यांनी काय सांगते त्यांचं शाळेचं हे असताना रूल्स वगैरे असते तर ते विचारून यायचं. आम्हीच जातो. बसू दे नवरा तिथंच बोंबलत आता. होय का नाही. पप्पा बसू दे तिथंच. आपण जाऊ हुडकत शाळा. आता कपड्याचं माप वगैरे देऊन येऊ. चल जाऊ. 3 जण जाऊ. जानू मी श्री जातो आता शाळा हुडकत. होय का नाही. आणि आल्यावर नवऱ्याला आपला हिसका दाखवू. पप्पाला हिसका दाखवू आल्यावर घरी आल्यावर. हा आपला हिसका काय असतं दाखवू म्हणून. चला आता जातो आम्ही शाळा हुडकत हुडकत.